गोशाळेच्या नावाखाली ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कनकापूर ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलत अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई केली. सोनश्याम गोसंवर्धन संस्थेचे श्री भाऊसाहेब शामराव शिंदे यांनी ग्रामपंचायतीच्या गट नंबर 174 या शासकीय जागेवर कोणतीही परवानगी न घेता गोशाळा व खोलीचे बांधकाम केले होते. सदर गोशाळेमुळे गावातील गोरगरीब महिला व आदिवासी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच शेजारील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचेही निदर्शनास आले. याच गटात 2 खोल्यांचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतीने दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी अतिक्रमण थांबवण्याबाबत नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये 7 दिवसांची मुदत देऊन अतिक्रमण न हटवल्यास ग्रामपंचायत मार्फत कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. मात्र संबंधितांकडून कोणतीही लेखी खुलासा सादर करण्यात आलेला नाही. त्यानंतर ग्रामपंचायतीने कायदेशीर प्रक्रियेनुसार अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई केली. यावेळी श्री भाऊसाहेब शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी तीव्र विरोध करत गायींच्या गैरसोयीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र कारवाई दरम्यान कोणत्याही गायीला स्पर्श करण्यात आलेला नसून इजा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले. संबंधित बांधकाम गायी बांधण्यासाठी नसल्याचेही स्पष्ट झाल्याने आरोप निराधार ठरले. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस निरीक्षक श्री सार्थक लेहते यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार यांच्याकडील कोणतीही परवानगी अथवा आदेश नसताना गोशाळा सुरू करून पुढे खोली बांधकाम सुरू करण्यात आले होते. गावातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध लक्षात घेता ग्रामपंचायतीने तातडीने ही कारवाई केली. तसेच सदर गोशाळेबाबत महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या कारवाईमुळे शासकीय जागेवरील अतिक्रमण करणाऱ्यांना जाब बसेल. भविष्यात शासकीय जागा मोकळ्या राहून विकास कामांसाठी वापरता येतील असे मत सरपंच श्री बारकुवार यांनी व्यक्त केले. यावेळी पोलीस पाटील दौलत जैन, तंटामुक्ती अध्यक्ष रवी बर्वे, उपसरपंच जगदीश शिंदे, सदस्य किरण गांगुर्डे, बिजला बर्डे, जिजाबाई मोरे, सुशीला पवार, पांडुरंग पिंपळसे, बिबाबाई बच्चाव, ग्रामसेवक सरिता मिस्त्री, पांडुरंग पिंपळसे, गाव समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष तुषार, वकील शिंदे, सचिव योगेश शिंदे यांच्यासह अनेक सदस्य, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णायक भूमिकेमुळे सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान सोनश्याम गोसंवर्धन संस्थेचे संचालक श्री भाऊसाहेब शामराव शिंदे यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वसूचना न देता गोशाळेवरील कार्यालय, कुटिया तसेच सुमारे 1 लाख रुपयांचे साहित्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाऊसाहेब शिंदे यांनी केली आहे. गोशाळेच्या नावाखाली ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कनकापूर ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलत अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई केली. सोनश्याम गोसंवर्धन संस्थेचे श्री भाऊसाहेब शामराव शिंदे यांनी ग्रामपंचायतीच्या गट नंबर 174 या शासकीय जागेवर कोणतीही परवानगी न घेता गोशाळा व खोलीचे बांधकाम केले होते. सदर गोशाळेमुळे गावातील गोरगरीब महिला व आदिवासी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच शेजारील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचेही निदर्शनास आले. याच गटात 2 खोल्यांचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतीने दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी अतिक्रमण थांबवण्याबाबत नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये 7 दिवसांची मुदत देऊन अतिक्रमण न हटवल्यास ग्रामपंचायत मार्फत कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. मात्र संबंधितांकडून कोणतीही लेखी खुलासा सादर करण्यात आलेला नाही. त्यानंतर ग्रामपंचायतीने कायदेशीर प्रक्रियेनुसार अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई केली. यावेळी श्री भाऊसाहेब शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी तीव्र विरोध करत गायींच्या गैरसोयीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र कारवाई दरम्यान कोणत्याही गायीला स्पर्श करण्यात आलेला नसून इजा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले. संबंधित बांधकाम गायी बांधण्यासाठी नसल्याचेही स्पष्ट झाल्याने आरोप निराधार ठरले. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस निरीक्षक श्री सार्थक लेहते यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार यांच्याकडील कोणतीही परवानगी अथवा आदेश नसताना गोशाळा सुरू करून पुढे खोली बांधकाम सुरू करण्यात आले होते.
गावातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध लक्षात घेता ग्रामपंचायतीने तातडीने ही कारवाई केली. तसेच सदर गोशाळेबाबत महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या कारवाईमुळे शासकीय जागेवरील अतिक्रमण करणाऱ्यांना जाब बसेल. भविष्यात शासकीय जागा मोकळ्या राहून विकास कामांसाठी वापरता येतील असे मत सरपंच श्री बारकुवार यांनी व्यक्त केले. यावेळी पोलीस पाटील दौलत जैन, तंटामुक्ती अध्यक्ष रवी बर्वे, उपसरपंच जगदीश शिंदे, सदस्य किरण गांगुर्डे, बिजला बर्डे, जिजाबाई मोरे, सुशीला पवार, पांडुरंग पिंपळसे, बिबाबाई बच्चाव, ग्रामसेवक सरिता मिस्त्री, पांडुरंग पिंपळसे, गाव समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष तुषार वकील शिंदे, सचिव योगेश शिंदे यांच्यासह अनेक सदस्य, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णायक भूमिकेमुळे सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान सोनश्याम गोसंवर्धन संस्थेचे संचालक श्री भाऊसाहेब शामराव शिंदे यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वसूचना न देता गोशाळेवरील कार्यालय, कुटिया तसेच सुमारे 1 लाख रुपयांचे साहित्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाऊसाहेब शिंदे यांनी केली आहे.